फराळाची राणी भाजणीची चकली. आता भाजणी बनवायला जर तुमच्याकडे पुरेसा वेळ नसेल, तर अगदी इन्स्टंट अर्ध्या तासात तयार होणारी भाजणीच्या चवीची खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत अशी चकली आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये डाळवं, पोहे, रवा, साबुदाणा काहीही वापरलेलं नाही, तरी देखील अगदी खुसखुशीत चकली तयार होते. बनवायला तर इतकी सोपी आहे, की तुम्ही सहज चकली बनवू शकता. मग चला बनवूया आजची ही झटपट इन्स्टंट चकलीची रेसिपी. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. इन्स्टंट खमंग खुसखुशीत चकली बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं, जे रोज चपाती बनवण्यासाठी वापरतो तेच पीठ आहे. 2 कप गव्हाचं पीठ आणि भाकरी बनवण्यासाठी तांदळाचं पीठ जे वापरलं आहे तेच पीठ इथे चकली बनवण्यासाठी वापरलं. 2 कप तांदळाचं पीठ घालून घेतलं. वाटी, कप, ग्लास जे प्रमाण तुम्हाला योग्य वाटतं त्याने साहित्य मोजून घ्यायचं. 1 कप घ्यायचं आहे चण्याचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेतलं. आता हे चाळून घेतलेलं नाही, कारण नंतर आपण चाळून घेणारच आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. वजनी प्रमाणात बघाल तर हे सगळं साहित्य 600 ते 650 ग्राम तयार झालं. आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर एक सुती कपडा घ्यायचा आहे. त्यावर हे सगळं पीठ घालून घ्यायचं. इन्स्टंट ही चकली खमंग खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये बेसन पीठ वापरलेलं आहे. फुटाण्याची डाळ, रवा, पोहे, साबुदाणा वापरण्याची अजिबात गरज नाही. संपूर्ण पीठ सुती कपड्यामध्ये घालून त्याची ही पुरचुंडी बांधून घ्यायची. पीठ वाफवून घ्यायचं आहे. त्यामुळे घट्टसर ही पुरचुंडी बांधून घेतली. आता लगेचच पीठ वाफवून घेऊ. पीठ वाफवण्यासाठी कुकरचा वापर केला, तर कुकरमध्ये अगदी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालून घेतलं. कुकरच्या डब्यामध्ये आपण जे पीठ बांधून ठेवलं होतं ते ठेवून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून मध्यम आचेवर कुकरची 1 शिटी काढून घ्यायची. फक्त एकच शिट्टी काढायची आहे. एका शिट्टीमध्ये हे पीठ व्यवस्थित वाफवलं जातं. त्यानंतर गॅस बंद करायचा, कुकर थंड होऊ देऊ. तोपर्यंत आपण चकलीसाठीचा मसाला बनवूया. चकली मसाला बनवण्यासाठी 3 टीस्पून घेतला आहे मीठ. टीस्पून, टेबलस्पून नसेल तर पोहे खाण्यासाठी छोटे चमचे येतात ते वापरले तरी चालेल. 3 टीस्पून लाल तिखट घ्यायचं. लाल तिखटमध्ये गरम मसाला घातलेला नाही, फक्तच लाल तिखट आहे. 2 टीस्पून घेतले आहे धने जिरे पावडर. भाजणीची चकली बनवताना त्यामध्ये धने आणि जिरे आपण भाजून ते दळून आणतो, पण ही बिना भाजणीची चकली आहे म्हणून धने जिरे पावडर वापरायची. पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा टेबलस्पून ओवा, 2 टेबलस्पून यामध्ये तीळ घालून घेतली की चकलीसाठीचा आपला हा मसाला तयार झाला. 1 किलो भाजणीच्या चकलीसाठी देखील हेच प्रमाण वापरायचं. फक्त धने जिरे पावडर घालायची नाही, कारण भाजणीची चकली बनवताना आपण धने जिरे भाजून ते दळून आणतो. तोपर्यंत कुकरही हलकासा थंड झाला आहे. पूर्ण थंड होऊ द्यायचा नाही. हे पीठ थोडंसं गरम हवं. आता बघाल पीठ वाफवल्यामुळे ते घट्टसर होतं, तर लगेचच एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. एका शिटीमध्ये पीठ व्यवस्थित शिजलं जातं, त्यामुळे यापेक्षा जास्त वेळ शिट्टी देण्याची अजिबात गरज पडत नाही. आता हे पीठ काढून घेतल्यानंतर ते बऱ्यापैकी गरम आहे. पीठ शिजवल्यामुळे पिठाच्या मोठ्या गुठळ्या तयार होतात. हाताने तर अजिबात मोडू नका, कारण पीठ बऱ्यापैकी गरम आहे. हाताला चटका बसतो. त्यामुळे चमचा किंवा खलबत्त्याची दांडी घेऊन पीठ मोकळं करून घ्यायचं. सगळं पीठ व्यवस्थित मोकळं करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच चाळून घ्यायचं आहे, कारण पीठ भिजवताना देखील पिठामध्ये थोडासा उबदारपणा असतो, म्हणजे गरम असतं, तेव्हाच पीठ भिजवायचं आहे. तर चाळण घेऊन लगेचच हे पीठ आपण चाळून घेऊया. पीठ चाळून घेतल्यामुळे पिठातल्या गुठळ्या व्यवस्थित मोकळ्या होतात, एकसारखं पीठ तयार होतं. आता ज्या गुठळ्या आहेत शक्य होईल तेवढ्या हाताने मोडून घ्यायच्या आणि एकसारखं हे पीठ चाळून घ्यायचं. अगदी शक्य नसेल तर मिक्सरवरनं फिरवूनही परत एकदा पीठ चाळून घेतलं म्हणजे सगळ्या गुठळ्या व्यवस्थित मोडल्या जातात. पीठ चाळून घेतल्यानंतर आपण जो चकलीसाठीचा मसाला करून घेतला होता तोही यामध्ये घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करायचं. चकली खमंग खुसखुशीत व्हावी यासाठी यामध्ये मोहन घालायचं आहे तेलाचं. तर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे किंवा तुपाचं मोहन घातलं तरीही चालेल. तेल कडकडीत गरम हवं आणि ते मोहन पिठामध्ये घालायचं आहे 3 चमचे. टेबलस्पूननी मोजा किंवा मग पोहे खाण्याचा चमचा.
3 चमचे यामध्ये मोहन घालून ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे चकली खुसखुशीत होते, कडक होत नाही. आणि आता पीठ भिजवायचं आहे तर अगदी कोमट पाणी घेतलं. खूप थंडही नाही किंवा खूप जास्त गरम नाही. हलकंसं कोमट हे पाणी आहे. थोडं-थोडं पाणी घालून पीठ भिजवायचं आहे. तर सुरुवातीला 1 कप पाणी घेतलं, पण पीठ बघाल तर अजून बऱ्यापैकी कोरडं आहे. तर पुन्हा एकदा 1 कप पाणी घेतलं आणि त्यानंतर ही कणिक भिजवून घेऊ. चकलीचं जे पीठ असतं ते भिजवताना खूप जास्त पातळ किंवा अगदी घट्ट भिजवायचं नाही. पातळ पीठ असेल तर चकली तेलकट होते, तेलात सुटते आणि घट्ट पीठ असेल तर चकली बनवताना ती मोडते. म्हणूनच पीठ मळून घेणं हे अगदी गरजेचं आहे. त्यामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य असणंही गरजेचं आहे. तर ही कणिक भिजवण्यासाठी पूर्ण 2 कप पाणी लागलं आणि एवढ्या पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित भिजलं गेलं आहे. खूप जास्त पातळही नाही किंवा खूप जास्त घट्टही नाही. अगदी परफेक्ट हे पीठ भिजलं जातं. त्यानंतर ते व्यवस्थित मळून घ्यायचं. कमीत कमी 6 ते 7 मिनिटं तरी हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. पण ते व्यवस्थित मळलं गेलं आहे की नाही हे कसं ओळखणार? तर हाताने हलकंसं प्रेस करा. पिठाला जर तडे गेले, चिरा पडल्या म्हणजे पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं नाही. या पिठाला जराही चिरा पडलेल्या नाहीत. अगदी परफेक्ट पीठ मळलं गेलं आहे. त्याचे असे गोळे बनवून झाकून ठेवायचे म्हणजे ते हवेने कोरडे होत नाहीत. त्यानंतर चकलीचा साचा घ्यायचा, त्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे. आणि लगेचच चकल्या बनवायच्या. पण चकलीच्या साच्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्या आणि हवी तशी चकली तुम्ही बनवू शकता. बघाल तर जरासुद्धा चकली तुटलेली नाही. एकसारखी चकली तयार होते. मस्त काटेदार ही चकली बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला तर इतकी चविष्ट की भाजणीच्या चकलीची चव तुम्हाला या चकलीमध्ये नक्कीच जाणवेल. त्यानंतर या चकल्या बनवून होत आहे तोपर्यंत तेल गरम होण्यासाठी ठेवायचं. कारण चकली तळताना तेल गरम असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर तेल खूप जास्तही गरम करायचं नाही. यामध्ये थोडासा पिठाचा गोळा घालून बघितला तर पीठ वरती येण्यासाठी थोडा वेळ लागतो. इतपत तेल गरम करून घेतलं आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि लगेचच चकल्या तळून घ्यायच्या आहे. पण चकली तळताना एक चकली घातल्यानंतर ती तेलावर तरंगते. त्यानंतरच दुसरी चकली तेलामध्ये सोडायची. असं केल्याने चकल्या एकमेकांना चिकटत नाहीत, व्यवस्थित तळल्या जातात आणि गॅस हा मध्यम आचेवर ठेवूनच चकल्या तळायच्या. एका बाजूने चकली व्यवस्थित तळून झाली, की मगच दुसऱ्या बाजूने पलटवून तळून घ्यायची. गॅस हा मध्यम आचेवरच ठेवायचा अगदी शेवटच्या चकल्या तळेपर्यंत. सतत कमी जास्त फ्लेम करायची नाही. चकली व्यवस्थित तळली आहे की नाही कसं ओळखणार? तर तेलावरचे बुडबुडे कमी तर होतातच, पण चकली पूर्ण तळल्यानंतर खाली बसते. म्हणजे चकली व्यवस्थित आतपर्यंत तळली गेली आहे. त्यानंतर काढून ती पूर्ण थंड होऊ द्यायची आणि थंड झाल्यावर बघाल तर मस्त अशी खमंग खुसखुशीत चकली तयार झाली. भाजणीच्या चकलीलाही मागे टाकेल. तुमच्याकडे भाजणी करायला वेळ नसेल तर अगदी घाई-गडबडीच्या वेळेत अर्ध्या ते पाऊण तासामध्ये या चकल्या तयार होतात. बिना भाजणीची न फसणारी खमंग खुसखुशीत अशी चकली. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.